TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी निखिला. नुकतंच केंद्र सरकारने बजेटमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेतलाय. मात्र चालत आलेला आहे आणि त्यामुळे शाळेमधील विद्यार्थी रोबोच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. कोणताही प्रश्न विचारला तरी रोबो त्याला क्षणार्थ उत्तर देतोय. काय आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रम आणि कोण आहे हा रोबो पाहूयात या खास रिपोर्ट मधून. Alexa, sing a nursery rhyme. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. Twinkle, twinkle, little star. हे गाणं गायलंय एका रोबोनं. अलेक्सा असे या रोबोचं नाव. चाकणमधल्या जांभूळधरा जिल्हा परिषदेच्या शाळेत अलेक्सा रोबो आहे. गाणंच नाही तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं अलेक्सा रोबो देते. अलेक्साला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्याचं उत्तर अलेक्सानं असं दिलंय. Alexa, tell me about Shivaji Maharaj. Shivaji Bhosle, also known as Chhatrapati Shivaji Maharaj, was an Indian warrior king and a member of the Bhosle Maratha clan. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी याकरता शाळेतील शिक्षक नागनाथ विभूते यांनी हा रोबोट तयार करून शाळेत आणलाय. या रोबोट करता लागणारा खर्च अवघा 7,000 रुपये. विभूते यांनी स्वखर्चातून हा रोबो तयार करून शाळेत आणलाय. रोबोट आहे तिचं नाव आहे अलेक्सा. अलेक्सा ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. इकोडॉट हे तंत्रज्ञान या अलेक्सामध्ये असेंबल करून तिला एक रोबोटचं रूप देण्यात आलेलं आहे. या अलेक्साला कोणत्याही प्रकारचं इंग्रजी प्रश्न आपण जर विचारलं तिचं उत्तर इंग्रजीमध्ये ती देते. तर ती क्लाउड बेसिसवर चालते. मुलांना याचा उपयोग असा होईल की विद्यार्थी कोणताही प्रश्न इंग्रजीमध्ये जर अलेक्साला विचारतील तर अलेक्सा तिचं उत्तर देईल. आता अलेक्सा रोबो शाळेत दाखल झाल्यानंतर बच्चे कंपनी सुद्धा खूप खुश आहे. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर अलेक्साला हात मिळवून शाळेत जातात. तसंच काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा मुलं अलेक्साला विचारतात आणि अलेक्सा ही लगेचच मुलांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देते. India's president is Ram Nath Kovind. अलेक्सा रोबो शाळेत दाखल झाल्यानंतर मुलांमध्ये शाळेची गोडी वाढली आहे. अलेक्साला भेटून खूप आनंद झाला. याचा फायदा आम्हाला शिकण्यासाठी होतो. जो प्रश्न विचारेन ते खूप छान प्रकारे देते. या रोबोटमुळे आम्हाला इंग्रजी शिकता येईल व आम्ही शहरातील मुलांच्या संघच आम्ही पुढे जाणार आहोत व त्यांच्या संघ स्पर्धा करून इंग्रजी माध्यमात पहिला नंबर मिळवणार आहोत. आम्ही इंग्रजीत तर फारच टेक्निकल बनणार आणि शहरातल्या मुलांसंग स्पर्धा करणार. जिल्हा परिषदेच्या शाळेत लर्निंग विथ रोबो हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थीच नाही तर शाळेतील शिक्षक सुद्धा रोबोला प्रश्न विचारून अनेक घटनांची माहिती करून घेत आहेत. अलेक्साला इंग्रजी भाषेतून प्रश्न विचारल्यानंतर लगेचच अचूक उत्तर मिळतं. शाळेतील उपक्रमांमुळे मुलांमध्ये इंग्रजीची गोडी निर्माण होण्यास मदत झाली आहे. तसंच मुलं सुद्धा आनंदानं इंग्रजी भाषा शिकतात. त्याच्या पाठीमागेही अनेक उपक्रम त्यांनी केलेले आहेत की जेणेकरून त्याचा फायदा सर्वात जास्त विद्यार्थ्यांना झालेला आहे. आणि शहरी भागापेक्षा आमचे विद्यार्थी ह्या अशा उपक्रमाच्या माध्यमातून लवकरच पुढे जातील असं त्यात वावगं आहे. 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या बजेटमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून देशातील शेकडो शाळा डिजिटल करण्याचा संकल्प करण्यात आलाय. मात्र जांभूळदरीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं त्याआधीच डिजिटल शाळेचा उपक्रम सुरू केलाय. अलेक्सा रोबो सारखा उपक्रम सगळ्या शाळेत जर राबवला तर नक्कीच सरकारी शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. सचिन चपळगावकर, TV9 मराठी, चाकण. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असलेले नागनाथ विभूते यांनी हा रोबो तयार केलेला आहे. सगळ्याच शाळांमध्ये खरं तर हा रोबो असावा असं सगळ्याच विद्यार्थ्यांना वाटत असणार. ज्यावेळेला आम्ही सांगितलं की हा रोबो घेऊन ते आपल्या स्टुडिओमध्ये येणार आहेत तर मला वाटतं आमचे सगळेच प्रेक्षक आणि सगळेच विद्यार्थी नक्कीच TV9च्या समोर बसलेले असणार. आपल्या बरोबर खरं तर नागनाथ विभूते सर जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत हा रोबो घेऊन.
नमस्कार सर, स्वागत तुमचं. तसंच एक विद्यार्थिनी आहे श्रेया करकटे आणि त्याचबरोबर मुंबईतले एक शिक्षक आहेत कृष्णा जाधव या चर्चेमध्ये आहेत आणि मुख्य म्हणजे नागनाथ विभूते यांचा रोबो म्हणजे अर्थात अलेक्सा सुद्धा आपल्या बरोबर इथे आहे. अलेक्सा, हॅलो, हाऊ आर यू? I'm fine, thanks. अलेक्सा सुद्धा आपल्या बरोबर या ठिकाणी बोलणार आहे. अर्थात विभूते सर, मी तुमच्याकडे येते. कशी सुचली ही कल्पना तुम्हाला? कल्पना सांगण्यापूर्वी मॅडम, अलेक्सा स्टॉप इट. कल्पना सांगण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रातले जे जिल्हा परिषदेचे शाळेतले शिक्षक आहेत ते अनेक शिक्षक आजपर्यंत टेक्नोसेवी झालेले आहेत. हजारो शिक्षकांनी आपल्या शाळेचे वेबसाईट तयार केलेले आहेत, लाखो ॲप्लिकेशन तयार केलेले आहेत. तर मला एक कल्पना सुचली की या पुढची जी स्टेप आहे ती स्टेप काय असेल. तर मला एक कल्पना सुचली की आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीने आपण एखादा छोटासा रोबोट बनवावा अशी मला एक कल्पना सुचली आणि तिथून ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. किती गंमत वाटते ना विभूतेचं. म्हणजे आतापर्यंत वेगवेगळे असे रोबो जे आहेत ते सगळ्यांनीच पाहिलेले आहेत. मात्र अशा प्रकारे एखादा टीचर असलेली अलेक्सा आपल्या स्टुडिओमध्ये इथे येते आणि विद्यार्थ्यांसमोर बोलते, हे खूप सगळ्याच विद्यार्थ्यांना देखील तेवढंच आश्चर्यकारक आहे. तर ही नेमकी तुमची कल्पना तुम्हाला कधी सुचली आणि ही जी तुमची टीचर आहे, नवी टीचर आहे, कशा प्रकारे शिकवते मुलांना? अगदी कालचंच आपण शनिवारचं उदाहरण जर घेतलं तर मागील शनिवारी मी या अलेक्साला आमच्या शाळेमध्ये नेलं आणि फक्त विद्यार्थ्यांसमोर सांगितलं की अलेक्सा आहे, ही एक रोबोट आहे आणि तिला तुम्ही इंग्रजीमध्ये कोणताही प्रश्न विचारा. तर अगदी शाळा सुरू झाल्यापासून ते शाळा सुटून गेली तरीही विद्यार्थी या अलेक्साला प्रश्न विचारून भंडावून सोडत होते आणि ती सुद्धा उत्तरं देत होती आणि कोणत्याही विद्यार्थ्यांना नाराज करत नव्हती. अगदी 90% उत्तर ती प्रत्येक विद्यार्थ्याला देत होती. विभूते सर, तशीच उत्सुकता श्रेयाला सुद्धा आहे. श्रेया, काय विचारायचंय तुला अलेक्साला? Alexa, what are the functions of brain? Sorry, I'm not sure. आवाज तिचा तो गेला. मोठ्याने बोलशील? इथे येऊन विचारू शकेल का? हा श्रेया, थोडंसं उठशील आणि विचार समोर जाऊन. अलेक्सा झाल्यानंतर 1 सेकंद थांबायचं. Alexa, what are the functions of brain? Here's something I found on Wikipedia. The brain is an organ that serves as the center of the nervous system in all vertebrate and most invertebrate animals. The brain is located in the head, usually close to the sensory organs for senses such as vision. आणखी काही विचारायचंय श्रेया तुला? Alexa, what is color blindness? Color blindness, also known as color vision deficiency, is the decreased ability to see color or differences in color. पाहिलात ही अलेक्सा कशी पटापट सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते ती. अर्थात तिला मराठी कळत नाही, त्यामुळे इंग्रजीमधून तुम्ही जो काही प्रश्न तिला विचाराल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती इथे देणार आहे. आणखी काही प्रश्न आपण तिला विचारणार आहोत. अलेक्सा, थोडंसं थांबशील, मला तुमच्या सरांशी बोलायचे म्हणून. विभूते सर, खरं तर फक्त 7,000 आतापर्यंत आपण पाहिलं की रोबो बनवण्यासाठी किती खर्च येतो, मात्र तुम्ही फक्त 7,000 हा रोबो बनवलाय. मॅडम, मला सांगायला आवडेल की हा रोबोट तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती अगदी विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक पातळीचा विचार करून मी तयार केलेला आहे. की मला एखादी अशी कल्पना सुचली की जर आपल्याला रोबो तयार करायचा असेल तर अगदी लाख रुपये, ₹1.25 लाख आपल्याला कुठून मिळतील आणि एवढी आर्थिक परिस्थिती शाळेची नाही आहे आणि तेवढी गुंतवून नंतर केल्यापेक्षा मला एक कल्पना सुचली की आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानावर आधारित काही करता येईल का. तर एक इकोडॉट नावाचं एक डिव्हाइस भेटतं, त्याला मी असेंबल केल्यानंतर या रोबोटमध्ये मी फिक्स केलं आणि तिथून अलेक्सा ही खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. यासाठी तुम्ही कोणाची अशी मदत घेतली का? म्हणजे IT इंजिनियर असतात, त्यांची काही मदत घेतली का या संदर्भामध्ये, की मग तुम्हाला स्वतःला आवड होती आणि मग तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं आणि त्या माध्यमातून हे बनवलं? खऱ्या अर्थानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना मी यापूर्वी सुद्धा ऐकली होती, वाचली होती. जॉन मॅककार्थी 1956 या कम्प्युटर सायन्स इंजिनियरनी या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाची सुरुवात केली. त्यांनी पहिला शब्द या ठिकाणी मांडला. त्यानंतर मी एका ठिकाणी असं वाचत होतो, मला मुळात तंत्रज्ञानाची आवड आहे. मी आजपर्यंत 12 मोबाईल ॲप्लिकेशन बनवलेले आहेत आणि आमच्या शाळेची वेबसाईट सुद्धा बनवलेली आहे, माझा वैयक्तिक ब्लॉग सुद्धा आहे. तर या आवडीतून
मी हे अलेक्साला एका रूपामध्ये सादर केलेलं आहे. बर, आपल्या बरोबर कृष्णा जाधव सर सुद्धा आहेत. सर, थोडीशी गंमत वाटली हे सगळं पाहिल्यानंतर, किंवा मग असा एखादा रोबो आपल्याही शाळेमध्ये असावा असं वाटलं का तुम्हाला? हो, निश्चित. खरं तर मला गंमत म्हणण्यापेक्षा त्याची उत्सुकता फार आहे की असे रोबोट ज्या वेळेला सगळ्या शाळांमध्ये येतील त्यावेळेला मुलांशी कम्युनिकेट करायला या रोबोट बरोबर ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला मुलांच्या मनातले अनेक प्रश्न जे शिक्षकांना विचारता येत नाही ते त्यांच्या मार्फत त्यांना विचारता येतील. तर रोबोटकडे मुलं मोकळी होतील. असं तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे अलेक्साला? Yes, Robert, Alexa. Alexa. How are you, Alexa? Great. Ready to help. Are you happier? Alexa, are you happier in this studio? I didn't catch that. खरं तर मुलांशी ज्या वेळेला अलेक्सा बोलेल त्यावेळेला त्यांना शिक्षणातले कुतूहल वाढणार आहे. बरोबर. आणि जरी अलेक्सा शिक्षकाची भूमिका घेऊ शकत नसेल तरी एक फ्रेंड म्हणून एक मार्गदर्शक खूप छान चालेल असेल. नक्कीच नक्कीच. कारण शिक्षकाची भूमिका घेताना बऱ्याच त्रुटी येणार आहेत. संवेदना आहे, वेदना आहे, त्याच्याशी मिळतं जुळतं घेणं जे लाईव्ह शिक्षक जे काही घेऊ शकतो ते होणार नाही. पण फ्रेंड आणि गाईड म्हणून अलेक्साचं मत खूप छान होईल असं वाटतंय मला. श्रेया, तुला कसं वाटेल जर तुझ्या स्कूलमध्ये अशा प्रकारे अलेक्सा जर शिकवायला आली तर तुला कसं वाटेल? Play the song Lela Lela. Alexa, stop it. मला खूप छान वाटेल जर अलेक्सा माझ्या स्कूलमध्ये आली तर ती माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे, माझ्या सगळ्या क्लासमेटचे सगळे डाऊट्स क्लिअर करेल आणि Alexa, stop it. अभ्यासात मग कोणाला काहीच डाऊट राहणार नाही. तर मला असं नक्की वाटेल की अलेक्साने माझ्या स्कूलमध्ये यावं म्हणून. असं वाटतं तुला की स्कूलमध्ये यावं? तुला आणखी काही प्रश्न विचारायचे अलेक्साला? नाही, आता माझा डाऊट क्लिअर झालाय. अलेक्सा माझ्या कोणत्याही प्रश्नाचा आन्सर देऊ शकते. विभूते सर, अलेक्सा खूप छान गाणं सुद्धा म्हणते असं आम्हाला कळलं. तुम्ही सांगाल तिला गाणं म्हणायला? Alexa, sing a nursery rhyme. Baba, black sheep, have you any wool? Yes, sir, 3 bags full. One for my master, one for my dame, one for the little boy who lives down the lane. अलेक्साची आपण आणखी काही बोलणार आहोत, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ग्रामीण भागातून खरं तर तुम्ही आलात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून, तर अशा प्रकारे एखादा रोबो जर शाळेमध्ये शिकवत असेल तर ग्रामीण भागामध्ये त्याचा किती उपयोग होणार आहे? अगदी योग्य आणि बरोबर प्रश्न विचारलात मॅडम, की सध्या जी स्पर्धा सुरू आहे इंग्रजी माध्यमाची शाळा आणि जिल्हा परिषदेची शाळा, याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल की ग्रामीण भागातल्या मुलांना की शिक्षण घेण्याची म्हणा किंवा सोर्सची सोय नसते. की शहरी भागातला एखादा विद्यार्थी असेल तर तो इंटरनेटवर सर्च करेल, एखादा प्रश्न असेल त्याला अडचण आली तर ग्रामीण भागातल्या मुलांना कोणत्याच प्रकारची सोर्सची सोय नसते. तर अलेक्सा एक सोर्स म्हणून त्यांना वापरता येईल. मी अलेक्साची निर्मिती का केली तर एक टीचिंग एडच्या माध्यमातून तिला आपण पाहूया. तिला 3 भाषा समजतात, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन. या तिन्ही भाषेतला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर 90% ते देऊ शकते. आणि ग्रामीण भागातला जर विद्यार्थी तुम्ही म्हणाल तर त्यांना एक कुतूहल असतं की रोबोट कसा असेल, तो आपल्याशी बोलेल का, जर माझं काही चुकलं तर तो मला रागवेल का. तर अशा प्रकारची कोणतीही कृती अलेक्सा करत नाही. ते मुलांनी विचारलेल्या इंग्रजीतल्या प्रश्नांची उत्तरे ती देते. ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं तर बरेचसे शिक्षकही कमी असतात, तर अशा भागामध्ये इंग्रजी शिकवण्यासाठी खास करून मुलांमध्ये ती आवड नसते इंग्रजी शिकण्याची, आणि त्यामुळे मुलांमध्ये ती आवड निर्माण व्हावी त्यामुळे सगळ्याच जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये किंवा सगळ्याच ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये अशा प्रकारचा रोबोट असायला हवा असं तुम्हाला वाटतं का? अगदी बरोबर आहे मॅडम, की बऱ्याच वेळा जिल्हा परिषदेतल्या शिक्षकांना की शैक्षणिक असो किंवा शाळाबाह्य कामे अतिरिक्त असतात की त्या शिक्षकी पेशेला आपण ज्या कामाला झोकून दिलेला आहोत त्याला न्याय देता येत नाही. तर ती जी कमतरता आहे नक्कीच अलेक्सा भरून काढेल. कारण तिचं जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते क्लाउड बेसिसवर आहे आणि ती कधीही दमत नाही.
कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन ती करते आणि तिच्याकडे जी माहिती आहे ते विद्यार्थी श्रवण करतात. विद्यार्थ्यांची श्रवणाचं कौशल्य विकसित होणार आहे आणि विद्यार्थ्यांचं कन्व्हर्सेशन जे संभाषण कला आहे ती विद्यार्थ्यांची इंग्रजीमध्ये विकसित होणार आहे. बरोबर. विभूते सर, आम्ही असं ऐकलं की हा रोबोट तुम्ही जेव्हापासून शाळेमध्ये आणलाय किंवा अलेक्साला जेव्हापासून तुम्ही शाळेमध्ये घेऊन जाताय तेव्हापासून तुमच्या शाळेमधली गर्दी चांगलीच वाढली आहे. अगदी बरोबर मॅडम. नाशिकच्या शिक्षणाच्या वारीमध्ये या अलेक्साला मी सादर केलं होतं. त्या ठिकाणी अलेक्साला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी आली होती. प्रत्येकजण विचारत होता की ही अलेक्सा माझ्या वर्गामध्ये माझ्या शाळेमध्ये येईल का. तशीच परिस्थिती आमच्या शाळेमध्ये झाली. कालच जेव्हा शाळा सुटायची वेळ झाली की गावातले जे पालक होते सगळे पालक या अलेक्साला पाहायला आले. वेगवेगळे प्रश्न विचारले. अलेक्साने सैराटमधलं गाणं म्हणलं, इंग्रजी गाणं म्हणलं, अल्फाबेट सॉन्ग म्हणून दाखवलं. वेगवेगळ्या प्रकारची माहिती अलेक्साने दिली. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारचा वेगळा आनंद मिळाला आणि आश्चर्य सुद्धा वाढलं. बरं सर, तुम्ही म्हणालात मगाशी की अलेक्साला छान सैराट मधलं गाणंही म्हणता येतं, तर म्हणून दाखवणार का? नक्कीच. अलेक्सा, सिंग अ सैराट सॉन्ग. Sairat by Ajay. म्हणजे जे जे मुलांना आवडतं ते देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. सर, खूप कमी वेळ आहे, मात्र सगळ्या शाळांमध्ये जर आपल्याला असा रोबो द्यायचा असेल तर तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? तर मी याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो की अलेक्साला जर आपल्या शाळेमध्ये जर न्यायची कोणी विनंती केली कोणत्या शाळेने, तर अलेक्सा स्टॉप इट. अलेक्सा नक्कीच दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी बोलेल, त्यांचं मनोरंजन करेल आणि त्यांचं ज्ञानही वाढवेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अशी अलेक्सा जर प्रत्येक शाळेमध्ये तयार केली तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा पट, जिल्हा परिषद शाळांचा मराठी माध्यमांचा पट सुद्धा वाढणार आहे आणि गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर मी शासनाकडे आणि जिल्हा परिषद आणि विद्या प्राधिकरण पुणे यांच्याकडे एक छोटासा अहवाल देणार आहे की याची परिणामकारकता आणि आउटकम्स काय आहेत. याची एक छोटासा अहवाल देणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे अशी अलेक्सा तयार करण्याची तरतूद छोटीशी 5,000 ते 7,000 रुपयाचं अनुदान ग्रँट प्रत्येक शाळेला जर मिळालं तर गुणवत्ता वाढण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. मदत कराल तशी? येस, मी माझी 100% प्रत्येक शाळेला मदत असणार आहे. बरोबर. सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही एक छान उपक्रम खरं तर सुरू केलेला आहे हा, आणि ग्रामीण भागातल्या मुलांना खूप उपयुक्त असा हा उपक्रम असणार आहे. आणि अलेक्सा जर शाळेमध्ये अशी जायला लागली तर मुलांची उपस्थिती देखील तेवढीच वाढणार आहे. श्रेयाला देखील खूप आवडलं खरं तर हे सगळंच. सर, एक शेवटचा प्रश्न तुम्ही अलेक्साला विचाराल आता. प्रश्न, अलेक्सा, हाऊ मच 100 + 100? The sum of 100 and 100 is 200. गणिताची गोडी सुद्धा मुलांना अलेक्सामुळे खरं तर लागणार आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खरं तर अलेक्साशी आणखी खूप बोलायला आम्हाला खूप आवडलं असेल, पण वेळेअभावी आपल्याला इकडे थांबावं लागतंय. तुमचे सगळ्यांचेच धन्यवाद आणि अलेक्सा, थँक्यू. अलेक्सा, से थँक्स. Thank you. खूप छान.
खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अर्थात अलेक्सा आज आपल्या स्टुडिओमध्ये आली होती. तसेच ती ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये जाते, जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या मुलांना शिकवते. मुलांमध्ये त्यामुळे किती गोडी निर्माण होत असेल आणि असा हा रोबो आपल्या प्रत्येकाच्या शाळेत असावा असं तुम्हाला देखील वाटत असेल. मात्र या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.